हेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. लय अवघड आहे. अहो एका बाईनं महाराज नवरा केला, तिला म्हणलं बाई तुझं नशीब उघडलं, तुला बुवा नवरा भेटला. ती म्हणजे डोळा फुटला महाराज नवरा केला. म्हणलं का? म्हणली घरीच नसतंय, सप्ताशाचा बंद पडत नाही. तुम्हाला सांगते एक मन होती, पोलिसाचा हप्तान कीर्तन करता सप्ताह कधीच बंद पडत नाही, पण ही मन लॉकडाऊन उडखुडून काढली बरं का. आता सप्ते बी नाही तर आणि हप्ते बी नाही तर इतकं अवघड आहे. जी महाराज वर्ष तारखा देऊन भेटत नव्हता, ती महाराज एका दिवसावर भेटतोय बरं. इतकं लॉकडाऊन वाटोळं केलं. सकाळी जरी फोन केला महाराज आहे का, तरी महाराज रात्री गावात. तर करणारच काय, तारखाच नाही तर बसा बोंबलत म्हणल्याचं. काय आईट करायचे महाराज लोक तुम्हाला सांगते. फोन केला की थांबा जरा डायरी बघतो. आता कोणी सुद्धा म्हणत नाही डायरी बघतो म्हणून. कुठली पाहिजे, किती घ्या पण द्या. इथं का निस्त्या नारळावर द्या पण कीर्तन द्या. अशी फजिती केली लॉकडाऊन. असे लाईनीवर आणलेलं महाराज लोक. तर मी माझ्या अनुभवावरून सांगते, दुसऱ्याचं बोलण्यात अर्थ नाही. इतकं वाटोळं केलं, म्हणजे इतकं चांगलं केलं, सॉरी नाव काढायचं नाही. चला म्हणजे लोकांना कळलं अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासे. चला जागेवर या. त्याच्यामुळे आहे ना, इतकं प्रेम पाहिजे आणि एवढं विश्वास असला की सगळं. पहिला विश्वास होता दादा. तुम्हाला सांगते, म्हातार 5 फुटावर पुढं असलं, म्हातारी 5 फुटावर जरी महाग असली, म्हातारा कधी महाग वळून बघत नव्हतं. म्हातारी आली का नाही बघत होतं का. त्याला विश्वास होता आपलीच आहे, महाग येणार. पण आता ती विश्वास राहिला म्हणून आजकालची पोरं पुरी बघा ना कशी चालते. ती चालायचं तर सोडा, गाडीवर तर अशी बसत्यात मधनं हवा जायला सुद्धा जागा राहत नाही. जसं काय लयच प्रेम आहे बरं का. प्रेम बिम काय नाही, विश्वास नाही म्हणून धरून बसते ती बरं का. लय अवघड आहे. प्रेम आहे ना, प्रेमामध्ये विश्वास पाहिजे. विश्वास एवढा पाहिजे, त्या विश्वासावर अख्खं जग जिंकता आलं पाहिजे. आणि हाच विश्वास तुकोबारायांचा भगवंतावर आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा तू माझी आई आणि मी तुझं लेकरू आहे, त्याच्यामुळे मला जे काही होईल ते तुला जाणवलं पाहिजे, तुला कळलं पाहिजे. कसं? अभंगाच्या प्रथम चरणात.
आईचंच नातं का? तुकोबाराय उत्तर देतात, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. निस्वार्थी प्रेम करते. आई बाप देवानी संत यांच्या पलीकडे आपल्यावर निस्वार्थी प्रेम करणारा कुणी नाही. बाकी सगळे स्वार्थीच प्रेम करतात. नवरा असो बायको असो कुणी असो, प्रेम स्वार्थी नसतंच, स्वार्थानेच प्रेम असतं. एका म्हातारीचं 90 वर्षाचं म्हातारा मेलं आणि ती मोठ्या मोठ्याने रडत होती. तिचा कालवा ऐकून अस्पष्ट बायका जमा झाल्या. मी तुम्हाला सांगू का, माणूस मेलं की मी नक्की जाते. तुम्ही म्हणचाल ताई चांगली गोष्ट आहे, जायलाच पाहिजे. पण तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही म्हणून सांगते, माणूस मेला म्हणून जात नाही, बाया कशा रडत्यात बघाय जाते. मला भारी वाटतं. काय बोलता, खरंच आहे हो. असल्या स्वरात रडतात तसला तुमच्या तिघाला सुद्धा लागायचं नाही. इतक्या भारी स्वरात रडतात. काय कुठल्या पट्टीचा स्वर असतो, इतक्या गोड स्वरात. म्हातारा मेला, म्हातारीचा कालवा. काय बाई माझं नशीब, कसा देव बी कडू मिळाला, देव कडू मिळाला. कसा देवानं माझ्यावरच अन्याय केला. कसा देवानं माझा एकुलता एक नवरा. लोकाला काय 2-4 असतात का? तुला जी एक होता नेला, न्यायचं तर मलाच न्यायचं की. त्याला दिवसभरा दिसला, न्यायचं तर मलाच न्यायचं, न्यायचं तर मला न्यायचं, न्यायचं तर मलाच न्यायचं की. देवानं म्हातारीचं मनावरच घ्यावं, त्याला उठवावं आणि हिला गचकवावं. मग हिला कळणं काय मजा असतं ते. लांबणं लांबणं आणि देह जाणं ही दुःखाची गोष्ट आहे. तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात, एक वेळ करी या दुःख वेगळे. एकदा इथून कर, एकदा केलंस ना आठवीन पाय हा माझा नवस. जिंदगीभर तुझं नाव विसरणार नाही. फक्त या संसारातून एकदा मुक्त कर. आणि लोक या संसारात गुंततात. हा संसार इतका वाईट आहे दादा. इथं आहे ना, क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चित्तसाम अव्यक्ता ही गतिर् दुःखम देहवदभीर वाप्यते. कायम तुम्हाला दुःखच आहे. संसारात दुःख मुळं चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. आणि इथं येण्यासाठी कर्म केल्याशिवाय पर्याय नाही बरं का. संसार चुकत नाही, लग्न करावंच लागतं, बायको असावीच, लेकरं असावीच, कर्म करायचं. कर्माचंच सगळं आहे, फक्त कर्म योग्य असलं पाहिजे. कधी संसार करत करत परमार्थ करू नका. परमार्थ करत करत संसार करा, दोन्ही साध्य होईल. एकदा याद गुंतलात ना, असोनी संसारी जीवा वेगू संसारी असोनी परमार्थ नामसप्ताह आहे ना, हा नामसप्ताह त्या कारणास्तव आहे. पण फक्त नुसतं इथं येऊन सुद्धा चालत नाही. इथं येऊन सुद्धा नामस्मरण घेणं फार महत्वाचं आहे. ते सुद्धा प्रेमानं. कीर्तनात म्हटलं देवाचं नाव घ्या, सगळेजण घ्यायचे. एक बाई घेतच नव्हती. म्हटलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे महाराज मला लई लाज वाटती. म्हणलं कशाची? म्हणली इटल इटल म्हणायची. म्हणलं काय काय? म्हणली महाराज ईश्वर ती माझ्या त्यांचं नाव आहे, कसं घेऊ? तनसे म्हणून घ्यायचं नाही का? सगळ्या बायका विठ्ठल विठ्ठल म्हणायची आणि ती एकटीच म्हणायची पप्प्याचा पप्पा, पप्प्याचा पप्पा, पप्प्याचा पप्पा, पप्पा. लई गुणाचा लागून गेला तुझा पप्प्याचा पप्पा. आणि हे माणसात हो एकट्यात. एका बाईला म्हणलं नवऱ्याचं नाव घे, तिने नाव घेतलं. म्हणली महाराज अदगर मदगर मदगरात देवघर, देवघरात पलंग, पलंगावर दिवळी, दिवळीत होतं केळ. म्हणलं पुढं काय? म्हणली महाराज नशीब केळ गेला नासून, कुठं गेला आमचं तोंड वासून. म्हणलं अतिच प्रेम आहे बरं का, याला का प्रेम म्हणायचं का? लय विचित्र बाया, काय सांगायच तुम्हाला, लय अवघड आहे. म्हणून तुम्हाला सांगते या प्रेमावर विश्वास ठेवू नका. खरं प्रेम जे निस्वार्थी केलं जातं. म्हणून तो कवऱ्या सांगतात ऐसी कळवळ्याची जाती करीला भारी लागते, करीला भारी लागते, करीला भारी लागते. बरं, प्रेम कुणी करू शकतं? ज्याने त्याचा काहीतरी त्याग केलाय, पोटी भारव आहे, त्याचे सर्वस्व हीच आहे. कुठलीही गोष्ट त्यागाशिवाय प्राप्त होत नाही. कुठलीही गोष्ट संकट आल्याशिवाय कधीच पूर्णत्वाला जात नाही. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यानी न मनोरथ है, उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यानी न मनोरथ है, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. कुठलेच कार्य सिद्धीला जाण्यासाठी मनात असून चालत नाही, कर्म करावा लागतो, त्याग करावा लागतो. उदाहरणार्थ झोपलेल्या सिंहाच्या मुखात स्वतःहून कधी हरिण जात नाही. त्याला स्वतःचं पोट भरायचं म्हणलं हरणाच्या पाठीमागे पळावंच लागणार आहे.
हे कायम लक्षात ठेवा. म्हणून नाही ना कुठलीही गोष्ट परमार्थ सुद्धा नामाशिवाय साध्य होत नाही. इथे आलात ना नामस्मरण घेणं, पण नुसतं नामस्मरण घेऊन चालत नाही. त्या नामस्मरणात जीवावर सगळ्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. तुका म्हणे माझं तुम्हा संतांवर येऊ दे. तुका म्हणे माझे, 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 तुका मैया मुझ माता सगळा भार वाहते. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. पतिवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है ज़माना, मंजिल भी मिल रही है. करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से ये नाम हो रहा है. मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया. मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया. मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. पैसा सुद्धा आपला नाही म्हणून त्याच्या सुद्धा नादी लागू नका. मग जीवनामध्ये ना जे आहे ते देवे दिला देह भजना गोमटा, त्यासाठीच मग तेवढंच प्रेमाने करा. आणि देवाचं नाम बरं अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा मन माझे केशवा का बाणागे. किती गोड आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम चरणम मधुरम वरणम मधुरम मधुराधिपति अखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. देवाचं सर्वस्व गोड आहे. अक्षराचा रसा अमृत जयास अमृत सर्वात सोपा आहे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद. दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020. श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.